मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी सोलापूरच्या पुण्यनगरीत स्वागत झाले। प्रथम सोलापुरातील छत्रपती संभाजी चौकात आगमन झाले। तदनंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चाकडे रवाना झाले। यावेळी मराठा समाज बांधवांची गर्दी पाहायला मिळाली। या मोर्चासाठी फक्त सोलापुरातीलच नसून महाराष्ट्रातील विविध जिल्हा तालुका येथून मराठा समाज बांधवांनी या मोर्चात सामील झाले। मनोज जरांगे पाटील यांची मोर्चास्थळी ओपन जिम मधून आगमन झाली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात करण्यात आली। या भाषणात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना म्हणाले की आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही। येत्या 29 ऑगस्ट रोजी काय निर्णय घ्यायचं ते ठरवले जाईल। 2024 विधानसभा लढवायची का असलेल्या आमदारांना पाडायचं। मराठा समाज कुठल्या नेत्याच्या मागे आणि कुठल्या पक्षाच्या मागे फिरू नये। आपल्या मराठा समाज आणि आपल्या मुलं बाळांवरती लक्ष द्यावी। महाराष्ट्रातील ज्या राजकीय नेत्यांनी पैशाची लुबाड केली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटतात। यावेळी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यावरही सडकून टीका संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एक फूट लगता संचार को बोला संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ, म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे आपण नाही बघ कोणाचं नाव आहे। आपण टप्प्यात आले की राईट कार्यक्रम करतो। कसल्याचं नाव नाही घेत आपण, ज्याची गिनतीच मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत। त्यांची वळवळ काय असते तर त्याला कळलेली आहे। मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं म्हणून जरांगेचे म्हणत नाही गावाच, मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं भाऊ ही कथा कळालेला आहे। सगळं बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो, आणि त्यांनी 50 गोळा केले तर ते माझ्याविरोधात बोलत। अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा, अरे मी जे केलंय काही ते माझ्याविरोधात बोलत तुटून पडले। बरं ते झालं तिसरी टोळी तयार केली, ते आता ढाकू नको नाही का देऊ दहीहंडी ढकू नको देऊ एवढा दिसतो बा देऊ एवढाच आहे। माय आता जवळ भागाला माया गुडघ्याचं वाटेलच लागतो का गाडी भुगाडावर पॅन्ट फाटलेली खिळं शिवलेली ती पॅन्ट आणि ती ढकू नको तेव काही तर म्हणला मला। आता जर मुंबईत